प्रसाद लाड त्यांच्याशी बातचीत करतो आपण. सर, जो निकाल आलाय महाराष्ट्रात मुंबईमध्ये, कसं पाहतात या सगळ्या निकाल? नाही, निकाल निश्चितपणे विश्लेषण माननीय देवेंद्रजींनी केलं, ज्यामध्ये संपूर्ण पक्ष संघटन म्हणून आम्ही आणि कोर कमिटी म्हणून आम्ही त्याची जिम्मेदारी घेतलेली आहे. निश्चितपणे या निकालाचं पुन्हा अभ्यास केला जाईल आणि या अभ्यासाच्या माध्यमातून संघटना म्हणून जे योग्य करायचं आहे ते योग्य केलं. फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारली आहे, केंद्राकडे मागणी करणार असं म्हणतंय, मंत्रिमंडळातून मोकळं करण्याची त्यांनी मागणी केली आहे. या बाबतीतला निर्णय आम्ही त्यांच्याशी बोललो आहोत, प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आहे. आम्ही निश्चितपणे हा त्यांना निर्णय मागे घ्यायला लावू. नक्कीच. लाडसाहेब, शेवटचा प्रश्न आहे. लाडसाहेब, नेमकी चूक कुठे झाली असं वाटतं? लाडसाहेब, काय सांगाल? निवडणुका येतात जातात, हार जीत होत राहते, परंतु अशा प्रकारे विश्लेषण करून त्याच्यामध्ये चूक सुधारणं ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे. पक्ष संघटन नेहमी त्याबरोबर राहतं आणि आम्ही ती सुधारू. नक्कीच. आपण पाहतोय की या ठिकाणी प्रसाद लाड यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. या सगळ्या पराभवासंदर्भात नक्कीच विश्लेषण केलं जाईल आणि एकंदरीत जी चूक झाली आहे ती सुद्धा समजून घेतली जाईल आणि पुन्हा एकदा मैदानात उतरू असं त्यांनी म्हटलं. दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा.